नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एके एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 माध्यम सेमी प्रथम सत्राची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 40 गुणांसाठी आहे। वेळ 2 तास आहे। क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, राइट इट्स अल्फाबेट। 1. If market value is equal to face value, then the share is at, answer B option at per. Second, the sequence 100, 90, 80, 70, 60. Find common difference. Answer option number C, D is equal to -10. 2x plus y is equal to 5. X minus y is equal to 7. By determinant method find dx. Answer option number C, 12. Fourth, one of the roots of the equation x square minus 5x plus m is equal to 0 is to find m. Answer D option 6. B. Solve the following sub questions 4 marks. 1. Solve the following simultaneous equation. Find the value of x minus y. X minus y is equal to 7. 4x plus 3y is equal to 21. या इक्वेशन मधून 3x plus 4y is equal to 14 मायनस करायचं आहे। आन्सर x minus y is equal to 7 येणार आहे। Two roots of quadratic equation are alpha is equal to 5, beta is equal to -7. Frame the equation x square plus twice x minus 35 is equal to 0. इक्वेशन येत आहे अल्फा प्लस बीटा -2 येतोय। सूत्रामध्ये ती किंमत टाकल्यानंतर +2 होणार आहे आणि 5 × -7 इज इक्वल टू -35 येत आहे। डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी चालेल। 1 गुणासाठी हा प्रश्न आहे। Third, find the first term and common difference for given AP. A is equal to -3, difference -4. Fourth question, if the total value of the mutual fund scheme is 200 crore and 8 crore units are issued, then find the NAV of 1 unit. Answer 25 per unit. 200 divided by 8 करायचं आहे। Next question number 2A, complete the following activity, any to 4 marks. 1. Complete the following table to draw graph of the equation without using graph paper. ग्राफ काढायचं नाही, फक्त दिलेली ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। y is equal to -x plus 7. x is equal to 0 असताना y is equal to 7 येणार आहे। xy कोऑर्डिनेट 0, 7 येणार आहेत। त्यानंतर y ची व्हॅल्यू 0 असल्यानंतर x 7 येणार आहे। xy कोऑर्डिनेट 7, 0 येणार आहेत। ॲक्टिव्हिटी व्यवस्थित पहा, अतिशय सोपी आहे ॲक्टिव्हिटी। नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द 9th टर्म ऑफ द AP 23, 27, 31, 35। सोल्यूशन दिलेलं आहे। a इज इक्वल टू 23, कॉमन डिफरन्स दिलेला आहे 4। ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे, फक्त 4 बॉक्स आहे 2 गुणांसाठी। फॉर्म्युला आहे a प्लस n-1 ब्रॅकेट कंप्लीट d। त्यानंतर d ची व्हॅल्यू 4 लिहायची आहे। 8 × 4 32। आन्सर T9 इज इक्वल टू 55। वहीमध्ये एकदा व्यवस्थित सोडून पहा। नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पहा। स्मिता हॅज इन्व्हेस्टेड 12,000 rupees and purchase share of face value 10 at per premium of 2 rupees. Find the number of shares she purchased. Complete the given activity. ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। फेस व्हॅल्यू 10, प्रीमियम 2 दिलेला आहे। फॉर्म्युला MV इज इक्वल टू FV प्लस प्रीमियम। फेस व्हॅल्यू 10 दिलेले आहे, प्रीमियम 2, 10 + 2 12। नंबर ऑफ शेअर्स टोटल इन्व्हेस्ट जे अमाऊंट केली आहे ती अपॉन MV 12,000 अपॉन 12। 12,000ला 12ने भागाकार केल्यानंतर 1,000 उत्तर येणार आहे। म्हणून आन्सर स्मिता हॅज परचेस 1,000 शेअर्स। नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 2B, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी फॉर 8 मार्क्स। 1. Determine the given sequence is an AP or not. दिलेला AP आहे का नाही ते ओळखायचं आहे। D is equal to T2 minus T1.
डिफरन्स रूटमध्ये 2 आलेला आहे. पुढचा डिफरन्स 2 येतो का पाहण्यासाठी आपण T3 - T2 केलं, तोही डिफरन्स रूटमध्ये 2 आलेला आहे. याचाच अर्थ डिफरन्स समान आहे, म्हणून गिवन सिक्वेन्स इज ॲन AP बिकॉज कॉमन डिफरन्स इज सेम. जर डिफरन्स सेम असेल तर दिलेली जो सिक्वेन्स आहे तो AP असतो. अर्थमेटिक प्रोग्रेशन. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. 5m² = 22m + 15. या प्रश्नाचं उत्तर पाहण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस सेट 2.2 मधील 4थं उदाहरण पाहू शकता. पुस्तकातील आहे तसं उदाहरण विचारलेलं आहे. क्वेश्चन 3, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. x + 7y = 10. सेकंड इक्वेशन 3x - 2y = 7. प्रॅक्टिस सेट 1.1. त्यामधील प्रश्न क्रमांक 2 क्वेश्चन नंबर 2 मधील दुसरंच उदाहरण आहे. फोर्थ क्वेश्चन, मिसेस रियल पेंट सोल्ड 2 ट्विन्स ऑफ लस्टर. पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टीन इज 2800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST. CGST आणि SGST फाइंड करायचं आहे. टोटल GST 784 येणार आहे. SGST 392 आणि CGST सुद्धा 392च येणार आहे. निम्मे असतात GSTच्या. इथे CGST लिहिलेलं नाही आहे, तुम्ही लिहा CGST = 392. फिफ्थ क्वेश्चन, डिटरमाइन द नेचर ऑफ द रूट ऑफ द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. A = 2, B = -3, C = -2. B² - 4AC या फॉर्म्युलाचा वापर करून एक्झाम्पल सोडवायचं आहे. इथे एक्झाम्पल सोडवून दिलेलं आहे. -3² - 4 ब्रॅकेटमध्ये 2 ब्रॅकेटमध्ये -2. कॅल्क्युलेशन केलं 9 + 16 = 25. आता नेचर ऑफ रूट रियल अँड अनइक्वल, कारण की डेल्टा = प्लसमध्ये आलेला आहे. इथे बाजूला लिहिलेलं आहे नेचर ऑफ रूट रियल अँड अनइक्वल. क्वेश्चन नंबर 3A, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एनीवन 3 मार्क्स. दिलेली ॲक्टिव्हिटी व्यवस्थित वाचन करा, सोडवून दिलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा, जेणेकरून तुम्हाला ॲक्टिव्हिटी समजवून परीक्षेमध्ये लिहिता येईल. Second question, 1000 is invested at 10% simple interest. Check at the end of every year if the total interest amount is in AP. If this is an AP, then find interest amount after 20 years. For this, complete the following activity. Simple interest फॉर्म्युला लिहिलेला आहे. एका वर्षाचं व्याज फाइंड केलेलं आहे, त्यानंतर दुसऱ्या वर्षाचं, त्यानंतर तिसऱ्या वर्षाचं. याप्रमाणे आपण 4, 5, 6 वर्षाचे व्याज फाइंड करू शकतो. म्हणजेच डी किती येणार आहे हे 100 आणि ए सुद्धा 100 येणार आहे. TNच्या सूत्रानुसार ही ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. अतिशय ॲक्टिव्हिटी सोपी आहे. अमाऊंट ऑफ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 20 इयर्स इज 2000 आन्सर येणार आहे. बी क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू 6 मार्क्स. 1. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. 1.3 मधील क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्यानुसार हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. 2. सॉल्व
using formula method y square plus 1/3y is equal to 2. 2.4 नुसार हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. 3. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर्स आर डिव्हिजिबल बाय 7. 7ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या शोधायच्या आहेत. आता पहिली संख्या 7ने भाग जाणारी a इज इक्वल टू 105 आहे. डिफरन्स 7 असणार आहे आणि शेवटची संख्या 3 अंकी 7ने भाग जाणारी 994 आहे. हे दिलेल्या अटीनुसार आपण लिहिलं. TN चा फॉर्म्युला लिहिला, त्यांच्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेलं आहे, त्यांच्या किमती ठेवलेल्या आहेत आणि कॅल्क्युलेशन करून आपल्याला n इज इक्वल टू 128 आन्सर मिळणार आहे. म्हणजे 7ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती असतील तर 128 असतील. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा. Joseph purchased following shares, find his total investment. 4.3 मधील क्वेश्चन नंबर 3 आहे तसा आहे. अतिशय प्रश्न सोपा आहे, पुस्तकात पाहून तो तुम्ही सोडवू शकता. यानंतर क्वेश्चन नंबर 4, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू 8 मार्क्स. इफ फर्स्ट टर्म ऑफ एन AP इज अ, सेकंड टर्म इज B and last term is C, then show that sum of all terms is. प्रॉब्लेम सेट 3 मधील क्वेश्चन नंबर 11 आहे. जे मिक्स क्वेश्चन असतात चॅप्टरच्या शेवटी त्यामधील हा प्रश्न क्रमांक 11 आहे. सेकंड, द सम ऑफ 2 रूट्स ऑफ अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5 अँड सम ऑफ देअर क्यूब्स इज 35. फाइंड द इक्वेशन. प्रॉब्लेम सेट जो मिक्स क्वेश्चन दिलेले असतात चॅप्टरच्या शेवटी त्यामधील क्वेश्चन नंबर 9 हा आहे. 3 क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. ग्राफिकली ग्राफ काढायचा आहे. 1.2 मधील चौथं जे उदाहरण आहे ते इथं विचारलेलं आहे. लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी वन 3 मार्क्स. फर्स्ट क्वेश्चन, इन एन AP 19th term is 52 and 38th term is 128. Find sum of first 56 term. 3.3 मधील क्वेश्चन नंबर 4 हा आहे. सेकंड क्वेश्चन 2.3 मधील क्वेश्चन नंबर 6 आहे. धन्यवाद.